सर्वांना जय मल्हार. आजची पत्रकार परिषद जर बघितली तुम्ही गंगाखेड विधानसभेच्या आमदाराची, तर ती पत्रकार परिषदेतून फक्त मला एवढं सांगायचं की त्यांचा अर्थ असा आहे की मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली. थोडक्यात ह्या सर्व पत्रकार परिषदेचा संदर्भ एकच आहे. आमदार साहेब काय म्हणले की तुमच्यामध्ये दम असेल तर तुम्ही मोर्चा माझ्यावर काढा किंवा माझ्या विरोधात काढून दाखवा. मला सांगा आमदार साहेब, थोडीशी कळ सोसा. लवकरच हा मोर्चा तुमच्या घरावर आणि तुमच्या विरोधात निघणार आहे, कारण की या सगळ्या घटनेचे करते धरते सर्वात तुम्ही आहात, एवढं सर्वसामान्य जनतेला आणि गंगाखेड विधानसभेतल्या सर्वच लोकांना माहिती. त्याच्या बाबतीत तुम्ही अजून काय म्हणले की विरोधकांनी या मोर्चाला गाड्या पाठवल्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला थोडक्यात असं म्हणायचंय की धनगर समाज हा सक्षम समाज नाही, म्हणजे स्वतःच्या खर्चानं सुद्धा आमचा समाज या मेळाव्यासाठी येऊ शकत नाही. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचंय. पण मला तुम्हाला सांगायचंय, कुठलीच आर्थिक ताकद न लावता समाजाच्या न्यायासाठी धनगर समाज कायम रोडवर आहे आणि कुठल्याच शब्दाला बळी न पडता आमचा धनगर समाज एका आवाजावर काल रोडवर आलाय आणि ते बघून नक्कीच तुमच्या पायाखाली वाळू सरकली असेल, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. आमदार साहेब काय म्हणले की मी महेशला ज्यांनी मारहाण केली त्या गोष्टीचं मी समर्थन करत नाही असं ते म्हणले. मला तेच सांगायचंय की जवळपास मारहाण होऊन आज ते 7 दिवस झाले. या 7 दिवसात एखादा शब्द सुद्धा तुम्ही काढला नाही. तुम्ही गंगाखेड विधानसभेचे आमदार आहात आणि काल मेळावा झाला, तुम्ही योगायोगानं इथंच होतात, पण तुम्ही त्या मेळाव्याकडे आले नाहीत. किंवा तुम्हाला जर तो आम्हाला सपोर्ट करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मेळाव्याला आले असते आणि तुमच्या पोटातलं काय असेल किंवा तुम्ही तुमचं स्पष्टीकरण दिलं असतं. पण सगळी उडवाउडीची उत्तरं तुम्ही दिली आणि तुम्ही बोलत काय म्हणले, आकाचा आका हा इथं चलत नाही, परळीमध्ये चलतंय. नेमकं परळीमध्ये आकाचा आका कोण आहे मग तुम्ही तरी सांगा. तुम्ही काय म्हणले, आका हा शब्द गंगाखेड विधानसभेमध्ये चलत नाही, परळीमध्ये चलतंय. मग गंगाखेड विधानसभेत चलत नाही, परळीमधला आका कोण आहे तुम्हीच सांगावं. ह्या सगळ्या बोलण्यावरनं मला फक्त एवढंच म्हणायचंय की उलटा चोर कोतवाल कुदाटे असं काम तुमचं झालंय. सगळं काही तुम्हाला माहित असताना फक्त आता आपल्या कार्यकर्त्याला वाचवण्यासाठी हे तुमची सारवा आहे. या सगळं धनगर समाजाला माहिती आहे किंवा इतर गंगाखेड विधानसभेच्या लोकांना सुद्धा माहिती आहे. याच्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला नक्कीच जाणीव होईल की तुम्ही कोणते लोक सोबत घेतलेत, कोणत्या विचाराचे लोक सोबत घेतलेत, हे तुम्हाला लवकरच कळेल. अजून सगळ्यात महत्वाचं, जेव्हा मेळावा आला आम्हाला माहिती आहे, जेव्हा नका मेळाव्याच्या अगोदर एक दिवस मिटिंग झाली, त्या मिटिंग मध्ये तुमचे कार्यकर्ते होते. तुमचे कार्यकर्ते म्हणले 11 तारखेला मेळावा ठेवू नका, 15 तारखेला ठेवा, 16 तारखेला ठेवा, आम्हाला नियोजन करायचंय, अमुक करायचंय. पण आम्हाला माहिती आहे की तुमची सारव होती, कारण समाजामध्ये मेसेज गेला होता 11 तारखेला मेळावा ठेवायचा आणि तोच जर मेळावा नका 15-16 तारखेला ढकलला तर नक्कीच हा मेळावा म्हणावा असा प्रभावशाली होऊ शकत नाही, हे तुम्हाला माहिती होतं. म्हणून तुम्ही टाळाटाळ करू लागली. सगळे आमदार साहेबांचेच माणसं होती. मेळावा रद्द व्हावा ही आमदार साहेबांच्या माणसाची तीव्र इच्छा होती. पण हा मेळावा समाजाने हातामध्ये घेतला होता, त्याच्यामुळं खूप यशस्वी हा मेळावा झालाय आणि नक्कीच महेश बिडकरला न्याय देण्यासाठी आम्हाला तुमची गरज नाही. माझा समाज समर्थ आहे, आम्ही न्याय नक्कीच मागून घेऊ, एवढं मात्र या निमित्तानं तुम्हाला सांगायचं. त्याच्यावर अजून जर मला सांगायला गेलं तर आमदार साहेब मला सांगा, तुम्ही ज्या माणसाची नावं घेतली, मी याला अमुक दिलं, टमुक दिलं, फलान दिलं, बिस्तान दिलं समाजाचे, तुम्हाला सुद्धा इतके दिवस भ्रम होता की तुमच्या जवळचे 10-5 माणसे समाजाचे हे म्हणजे समाज आहे असं तुम्ही भ्रमामध्ये होते. आणि त्यांनी सुद्धा तुम्हाला सांगितलं, साहेब तुम्ही आम्हाला सांभाळा, बाकीचा धनगर समाज काही येणार आहे, तुम्ही आम्हाला पदवी द्या, आम्हाला सांभाळा, आम्ही सगळे समाज सांभाळतो. पण याच्यावरनं तुम्हाला सुद्धा कळालं असेल, तुमच्या जवळ असणारी समाजाची माणसं त्यांच्या पाठीमागे आता काही पहिल्यासारखं काही ताकद राहिली नाही. लोकांनी त्यांना सुद्धा ओळखलंय, कारण ते समाजाचे नाहीत तर ते तुमचे बांधलेले लोक आहेत. एवढंच मला या निमित्तानं सांगायचंय. आणि समाज मान्य करा की माझ्या कार्यकर्त्याकडनं चूक झाली, तेव्हा नक्कीच समाज आमचा तुम्हाला माफ करेल. पण तुम्ही जर अशी उडवाउडीची उत्तर देत असताल तर नक्कीच येणाऱ्या काळात त्याचे खूप वाईट परिणाम होतील. खरं बघायला गेलं तर बाबा पोले हा आमचा दुश्मन नाही. उद्या बाबा पोलेवर जर नका अन्याय झाला तर समाज म्हणून पवनकरवर आणि पूर्ण समाज बाबा फुलेच्या पाठीमागे थांबल, हा शब्द सुद्धा मी या निमित्तानं तुम्हाला देतो. पण तुम्ही 4-2
कार्यकर्ते असे काही पोचले की एखाद्याला मारायचं असेल, तोडायचं असेल, अट्रॉसिटी वाले तुम्ही जे सांगितलं तुमच्या भाषणामध्ये, एखाद्याला मारायचं असेल तर अट्रॉसिटी वाला सोबत न्या, त्याला मारा, म्हणजे तो आपल्यावर गुन्हा करणार नाही, आपण त्याच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हा करू या भीतीनं तो आपल्यावर गुन्हा करणार नाही. याचा अर्थ काय? याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्ही इथल्या माझ्या गोर गरीब दलित समाजाला सोबत घेऊन तुम्ही समाजाला दाबण्याचं काम करायले, पण वाटोळ माझ्या त्या दलित समाजाचं व्हायले. समाजामध्ये तेढ निर्माण होण्याचं कारण एकच आहे की तुमचं वक्तव्य, असे चुकीचे वक्तव्य जर तुम्ही करीत असाल, एक आमदार म्हणून, एक प्रतिनिधी म्हणून आम्ही तुमच्याकडनं काय शिकायचं? आमचा आमदार काय करतायत आम्ही काय सांगाल? आमचा आमदार भांडण लावते, आमचा आमदार दलित समाजाला सोबत घेऊन जाऊन मारायला लावते, असं आम्ही सांगायचं का? आम्ही तुमच्या विकास कामावर बोललो नाही. तुम्ही काय विकास केलाय काय नाही हे येणाऱ्या काळामध्ये समाज तुम्हाला त्याची पावती देईल, याच्यावर मला बोलायचं नाही. पण तुमच्या विधानसभेमध्ये जर काही गोष्टी होत असतात तर त्याच्यावर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. एवढं मोठं प्रकरण आहे त्याच्यावर तुम्ही शब्द सुद्धा बोलला नाही. आज नका काल नका हे झाली समाजाचा मेळावा झाला, समाजाचा एवढा उद्रेक बघून तुम्ही आज बोललात की मी सोबत आहे फला नाही. हे जर तुम्ही आधी सांगितलं असतं समाजापुढे येऊन तर नक्कीच आम्हाला तुमच्या भावना कळाल्या असत्या. या निमित्तानं मला फक्त एवढंच सांगायचंय की तुम्ही विचार करावा की नेमकं चुकायला कुठं, समाज तुमच्यावर नाराज का व्हायला, तुमच्या सोबतची माणसं काही चुकीचं वक्तव्य करायलेत का, तुमच्या सोबतची माणसं काही चुकीचं कृत्य करायलेत का, आपल्या लोकांमुळे आपल्या कार्यकर्त्यामुळे समाजाला काही त्रास व्हायलाय का, याची सगळी शहानिशा तुम्ही करायला पाहिजे. एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि लवकरच प्रशासनाला सांगतो तुम्ही आमच्या मुद्द्याची दखल घ्यावी. आणि आमदार साहेबांना सुद्धा सांगतो की कोणाला हलक्यात घेऊ नका. एकदा धनगर समाज जर नका पेटला तर 100% तुम्हाला माझे आमदार म्हणून नाव लावावं लागेल. एवढंच तुम्हाला या निमित्तानं सांगतो.